नवी मुंबईमध्ये मनसेच्या परिवर्तन यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय। 6व्या दिवशी सुद्धा नेरूळ परिसरात मनसेच्या परिवर्तन यात्रेचा दौरा मनसेच्या गजानन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळी नेरूळ परिसरातील मीनाताई ठाकरे या रुग्णालयाला भेट देऊन तेथील गरजूंच्या समस्या समजून घेतल्या। जर झिरो प्रिस्क्रिप्शन हे महानगरपालिकेचं धोरण आहे तर 1 रुपयांचे औषध सुद्धा बाहेरून घेता आले नाही पाहिजे। मात्र तरी सुद्धा महापालिकेचे अधिकारी हे रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करण्यासाठी सांगतात, असा खुलासाच मनसेच्या गजानन काळे यांनी केला। तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात जर बाहेरून औषध सांगितली तर महापालिकेचा आरोग्य विभागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पद्धतीने उत्तर देऊ, असा थेट इशाराच गजानन काळे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे। चढू नका, मी शांत बोललोय। तुझा पटकन याला अक्षय घ्या सिक्युरिटी आणि त्याला वाशीला फोन करा, तुम्ही मात्रेंना फोन करा आणि त्याचं पहिलं लगेच झालं पाहिजे। ताई जाऊन येतो तुम्ही सोबत, आहात नाही सोबत जाऊ। अक्षय त्याला नीट बसव, व्हीलचेअर द्या त्याला, व्हीलचेअर दे, बसव त्याला पहिलं। तुम्ही लक्षात ठेवा, आता काय तुम्हाला लोकांची दुःख आणि भावना काही कळत नाही। डॉक्टर मॅडम 6 दिवस झाले, ताप उतरत नाही, काय करतो बघा ना। बाळासाहेबांचं नाव खराब होतं। वर्षाचा जर तुम्ही बेलापूर आणि वाशीला पाठवू शकता तर मग त्यातला मी येईपर्यंत तुम्ही ॲम्ब्युलन्स करत नाही, तात्काळ व्हायला नको का? कसं 12 वाजता ॲडव्हान्स केली तर माणूस थांबेल का 2 वाजेपर्यंत? तुम्ही सांगा, तुम्हाला वेदना होत आणि तुम्ही 12 वाजता सांगितलंय। आताच फार्मसीमध्ये जाऊन आलो पेशंटला, ते म्हणतात हे जे आहे ते आपल्या टेंडरमध्येच नाही आहे आणि अवेलेबलच नाही। मी त्यांच्याकडून मार्क करून आणलं आहे, हे पेशंट आहेत, आत्ताच गेलो तुमच्यासमोर। त्यांना दुसरं औषध कुठलं चालेल? बसा, अरे बसा बसा, करून नाही बसा, काही बस कर। आम्ही सातत्याने या परिवर्तन यात्रेत बोलतोय की या नवी मुंबईकरांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हा खूप मूलभूत प्रश्न आहे। वाशीला ज्यावेळी परिवर्तन यात्रा आली तर आम्ही सांगितलं की 2 वर्षाच्या बाळाला वाशीच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक्सपायरी डेटचं औषध देण्याचा प्रयत्न झाला। आज नेरूळ पूर्वला जे मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आहे तिथे आज आम्ही आलो, कारण या काही दिवसांपूर्वी या सप्टेंबर महिन्यात मला फोन आले होते की 4000 ते 5000ची औषधं बाहेरून घ्यायला सांगतो। जर झिरो प्रिस्क्रिप्शन हे महानगरपालिकेचं धोरण आहे तर 1 रुपयाचं औषध सुद्धा बाहेरून घेता नाही आलं पाहिजे। मात्र तरी सुद्धा रोज सगळ्या रुग्णांना महानगरपालिकेचे येथे असलेले वैद्यकीय अधिकारी हे सांगतात की बाहेरून औषधं घ्या। आज मी गेलो, खिल्लारी म्हणून जे काही वैद्यकीय अधिकारी होते त्यांना ते दाखवलं, 550 तक्रारी त्यांच्या समोर माझ्या सगळ्या माता भगिनी, आमच्या सगळ्या तरुण मुलांनी सांगितलं की आम्हाला 5000, प्रत्येकाने केस पेपर दाखवला। डॉक्टर जवाद यांना मी आता फोन केलाय, हे झिरो प्रिस्क्रिप्शनचा जो विषय आहे त्याचे बोर्ड दर्शनी भागात लावले पाहिजे, नाहीतर मनसे हे लावेल। याच्या पुढे नवी मुंबई महानगरपालिकेतल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर बाहेरून औषधं सांगितली तर महानगरपालिकेचं आरोग्य विभाग याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पद्धतीने आम्ही उत्तर देऊ। आज अनेक तक्रारी होत्या, सोनोग्राफी मशीन बंद गेली 2 तास, आणि स्वप्न तुम्ही दाखवता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची। आरोग्यावरती करोडो रुपये बजेट खर्च होतो महानगरपालिकेचा, पण इथे लोकांना सोयी सुविधा मिळत नाही। खाजगी हॉस्पिटलचे इथे दादागिरी आहेच, पण महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा काहीच मिळत नाही। जेणेकरून तुम्हाला वाचवायचं असेल, जीव वाचायचा असेल तर खाजगी हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे लाखो रुपये भरा। एवढाच पर्याय फक्त नवी मुंबई महानगरपालिकेत इथल्या सत्ताधारी राजकीय नेते आणि प्रशासनाने ठेवलाय। आमचं याच्यावरती कडी नजर आहे।
आणि कुणालाही याच्या पुढे जर औषध बाहेरून सांगितलं तर त्यांनी मनसेला संपर्क करावा. पुढे काय करायचं ते आम्ही नक्की ठरवू. व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझीसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई.